राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। एसटी महामंडळाची एकीकडे आर्थिक कोंडी सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असताना आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान अर्थ खातं पैसे देत नसेल तर पगार कसा देणार? एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट अर्थ खात्याकडे बोट दाखवलेलं आहे आणि अर्थ खात्यावर काही आरोपही केलेले आहेत। आमचे जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे। मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं। जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।